तर ज्यांचं नुकसान झालेलं आहे, ज्यांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे, त्यांना नुकसान भरपाई देण्याचा आमचा प्रयत्न असेल। मुख्यमंत्र्यांशी मी या संदर्भात बातचीत करेन असं आश्वासन खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिलेलं आहे। यामध्ये नेमकी चूक कोणाची हेही शोधण्याची आता वेळ आली आहे, कारण वर्षानुवर्ष याच ठिकाणी औरंगाबादमध्ये स्टॉल्स लागलेले असतात। फटाक्यांची किमान 150 ते 200 दुकानं इथे असतात आणि अशा वेळेला जेव्हा लोक मोठ्या प्रमाणात खरेदीला येतात आणि फटाक्यांच्या दुकानात जर का एक जरी चूक झाली तर त्याचे परिणाम किती भयंकर होऊ शकतात हे आज औरंगाबादकरांनी अनुभवलेलं आहे। आणि याची कल्पना असताना सुद्धा कुठलेही सुरक्षेचे उपाय इथे तैनात का नव्हते असाच प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारू लागलेले आहेत। कारण जर का या क्षणी कुठे काही गोंधळ झाला असता तर मोठ्या प्रमाणात हानी होऊ शकली असती। आर्थिक हानी तर अतोनात झाली आहे। ज्यांचे फटाका स्टॉल्स होते त्यांचे स्टॉल्स पूर्णतः उद्ध्वस्त झालेले आहेत, त्यांचं मोठं नुकसान झालंय। परंतु जे औरंगाबादकर आपल्या गाड्या घेऊन खरेदीसाठी आलेले होते त्यातली एकही गाडी इथे शिल्लक राहिलेली नाहीये। गाड्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। लोकांनी प्रसंगावधान दाखवलं, आजूबाजूचे जे लोक आहेत, जो निवासी परिसर आहे त्यांनीही प्रसंगावधान दाखवलं। लोकांनी पटापट इथून बाहेर पडणं पसंत केलं आणि त्यामुळे मोठी हानी टळू शकली आहे। हा औरंगाबाद शहराचा अत्यंत मध्यवर्ती परिसर आणि गजबजलेला परिसर आहे। आज सुट्टीचा दिवस आहे, आज दिवाळीचा पहिला दिवस आहे, त्यामुळे स्वाभाविकपणे प्रत्येक जण कुटुंबासह खरेदीसाठी बाहेर पडलेला होता। ह्याच्या बाजूला स्वातंत्र्य सैनिक कॉलनी आहे, त्याचबरोबर मोठमोठी दुकानं सुद्धा औरंगाबाद शहरातली याच परिसरात आहेत। शाळा आहेत इथे आजूबाजूच्या परिसरात आणि ही औरंगाबादची सर्वात मोठी बाजारपेठ मानली जाते। त्यामुळे प्रश्न तर अनेक उपस्थित होत आहेत। या घटनेची चौकशी होईल, नेमकं कारण कळेल। सध्या तरी प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार स्टॉल क्रमांक 49 आणि 50 याच्यामध्ये सगळ्यात आधी आग लागली आणि शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असा अंदाज बांधला जातोय। आणि आता इथली आग पूर्णतः शमलेली आहे। जे फटाक्यांचे आवाज येत होते ते आवाजही येत नाहीत, परंतु तरी सुद्धा असं आवाहन केलं जाते पोलीस आणि प्रशासनाकडनं की लोकांनी इथे गर्दी करू नये। तासाभरापूर्वी याच परिसरातली दृश्य काय होती, किती भीषण होती किंबहुना, आणि आता काय परिस्थिती, ही दोन दृश्य आपण पाहतोय। तासाभरापूर्वी कांठळ्या बसवणारा आवाज औरंगाबाद आणि परिसरामध्ये घुमत होता। संपूर्ण औरंगाबाद शहरावरती हे धुराचे लोट पाहायला मिळत होते। लोक भयभीत झाले, लोक घाबरून गेले। लगेच कळलं की फटाक्याच्या दुकानांना लागलेली ही आग आहे, तरी सुद्धा लोकांनी आपली घरं सोडणंच पहिल्यांदा पसंत केलं, कारण ही आग जर का पसरली असती तर या आगीमुळे खूप मोठं नुकसान होऊ शकलं असतं। हे जिल्हा परिषदेचं मैदान आहे आणि वर्षानुवर्ष याच ठिकाणी फटाका स्टॉल्स लागतात। जवळपास 150 ते 200 स्टॉल्स यावेळीही लागलेले होते आणि एका दुकानात शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग पसरत गेली आणि सर्व दुकानांना ही आग लागली। परंतु इथे सुरक्षेचे उपाय आधीपासूनच तैनात का करण्यात आलेले नव्हते? किंबहुना आपल्या लक्षात आहे की हायकोर्टानं सुद्धा या संदर्भातले आदेश दिले होते की जर का बेकायदेशीर दुकानं असतील तर कारवाई केली जाईल। आता या घटनेला जबाबदार कोण, ही चर्चा सुरू झालेली आहे। आत्ताची दृश्य आपण पाहतोय, गाड्यांचे अक्षरशः सांगाडे शिल्लक राहिले। जर टू व्हीलर आहेत, ज्या दुचाकी आहेत, त्यांचे तर अवशेषही कुठे मिळणं कठीण झालेलं आहे आणि लोक सुद्धा भयभीत झाले आहेत, कारण औरंगाबादकर सांगतायत की त्यांनी अशी इतकी मोठी आग यापूर्वी कधीच पाहिलेली नाही। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आहेत। कृष्णा, सध्याचे काय अपडेट्स मिळतात? आता आग जी आहे ती आटोक्यात आलेली आहे। आता आपल्याला आटोक्यात आलेली पाहायला मिळते, मात्र अजूनही अग्निशामक दलाचे जवान प्रयत्न करतायत की ही आग पूर्णपणे विझावी। मात्र इथे जेवढे काही दुकानं होते तेवढे सगळे जळून खाक झालेले, काही शिल्लक राहिलेलं नाही। ज्ञानाला गाड्या आहेत मोठ्या प्रमाणात त्या जळून खाक झाल्या। सुदैव आहे की अजून कुठलीही जीवितहानी झाल्याची माहिती नाहीये आणि आता अग्निशामक दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आग विझवण्याचं काम करतायत, पण आग आटोक्यात आलंय असं आपल्याला म्हणता येईल। ज्ञानदा, कृष्ण, मगाशी प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की शॉर्ट सर्किटमुळे कदाचित ही आग लागली असावी। काय कारण आहे, म्हणजे काही कळू शकलंय, अधिक माहिती मिळतेय? अद्याप तरी अजून आगीचं कारण जे आहे ते कळू शकलेलं नाही। आता तरी अंदाज बांधणं कठीण आहे की नेमकी आग कशामुळे लागली। मात्र एका दुकानाला आग लागलेली होती आणि एका दुकानात चिटकून दुसरं दुकान या ठिकाणी होतं आणि त्यामुळे अशा प्रमाणावरती ही आग लागलेली आहे। आणि आता तरी एकही दुकान शिल्लक नाही। मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय, कोट्यावधीचं हे नुकसान आहे आणि आता तरी नुकसानीचा आकडा देखील सांगणं कठीण आहे। कृष्णा, खरं तर दिवाळीचा पहिला दिवस, सेलिब्रेशनचा दिवस, पण औरंगाबादकरांना आज असा तो दिवस पाहावा लागलाय। काय प्रतिक्रिया आहेत औरंगाबादकरांच्या, ते भयभीत झाल्याचंही कळतंय?
अगदी बदल झाल्याच्या लोकांच्या प्रतिक्रिया आहेत आणि अत्यंत वाईट पद्धतीने हे आग लागलेली होती आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावरती औरंगाबादच्या कुठल्याही कोपऱ्यावरनं धुराचे लोट जे आहे ते दिसत होते आणि त्यामुळे अत्यंत भयावह स्थिती होती. लोक आरडाओरडा करून बाहेर पडत होते आणि काही क्षण काहीच लोकांना कळायला नव्हतं बाहेरच्या की नेमकं काय झालंय आणि दुपारी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती का फटाके वाजले जात आहेत यावरूनच या आगीकडे लक्ष गेलं. ज्ञानदार कृष्णा, ताजे अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. तर सध्या आग पूर्णपणे शमलेली आहे. आगीला विझवण्यात यश आलेलं आहे. कुठल्याही फटाक्याचा आवाज सध्या येत नाहीये, परंतु औरंगाबादकरांमध्ये निश्चितपणे भीतीचं वातावरण आहे. कारण जसं कृष्णाने सांगितलं, औरंगाबादच्या कुठल्याही कोपऱ्यावरनं हे आगीचा जो धूर आहे तो पाहायला मिळत होता. आधी कुणालाच काही कळेना की इतके जास्त फटाके का वाजवले जात आहेत. मग नंतर लक्षात आलं की फटाक्याच्या दुकानांना मोठी आग लागली आहे. कोट्यवधींचं नुकसान, आर्थिक नुकसान या आगीमध्ये झालेलं आहे. कारण केवळ स्टॉल्स नाहीत तर लोकांच्या चारचाकी आणि दुचाकी सुद्धा या आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या आहेत. साधारणतः 2 तासानं या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे, परंतु मोठं नुकसान झालेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणात वित्तहानी इथे झालेली आहे. औरंगाबादच्या जिल्हा परिषदेच्या मैदानामध्ये ही फटाक्यांची दुकानं होती. 200 स्टॉल्स होते. यापैकी एकही स्टॉल या क्षणी सध्या शिल्लक नाही. इथे ज्या गाड्या पार्क करण्यात आलेल्या होत्या त्यापैकी एकही गाडी वाचलेली नाहीये. सर्व गाड्या जळून खाक झालेल्या आहेत. औरंगाबादमध्ये भडकलेली ही कदाचित खूप मोठी आग असावी, कारण प्रत्येकाने सांगितलं आतापर्यंत की इतकी मोठी आग त्यांनी औरंगाबादमध्ये भडकलेली कधीही पाहिलेली नव्हती. दिवाळीचा पहिला दिवस, आनंदाचा दिवस, परंतु तोच दिवस औरंगाबादकरांवरती किंबहुना हे असं संकट घेऊन आला. परंतु सुदैवानं हे संकट लवकर टळलेलं आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून 1.5 ते 2 तासांनी या आगीवरती पूर्णतः नियंत्रण मिळवलेलं आहे. आणि सध्याची ताजी दृश्य घटनास्थळावरची आपण पाहतोय. काही खासगी पाण्याचे टँकर्स सुद्धा इथे पोहोचलेले आहेत आणि ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते, ज्यामध्ये यश मिळालेलं आहे आणि तब्बल 2 तासांनी या आगीवरती पूर्णतः नियंत्रण मिळवण्यात आलंय. हा अत्यंत गजबज असलेला परिसर आणि दिवाळीचे दिवस आहेत, त्यामुळे स्वाभाविकपणे आपण सगळेजण आपल्या घरासोबत, कुटुंबासोबत खरेदीसाठी बाहेर पडतो सकाळी सकाळी आणि तशीच काहीशी परिस्थिती होती. अचानक स्टॉल क्रमांक 49 आणि 50 या 2 स्टॉलला मोठी आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा सध्याचा अंदाज आहे आणि एक एक करत प्रत्येक दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडत गेलं. 200 दुकानं होती. आपण अंदाज बांधू शकतो की एका छोट्याशा पण दुकानात किती मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा साठा करून ठेवलेला असतो आणि ते तब्बल 200 दुकानांना एकाच वेळेला आग लागली. त्यामुळे जोरजोरात फटाक्यांचे मोठमोठे आवाज येऊ लागले आणि काही दुकानात रॉकेट्स असतात, काही दुकानांमध्ये मोठमोठे सुतळी बॉम्ब ठेवलेले असतात. या सर्व गोष्टींमुळे ही आग खूप मोठ्या प्रमाणात भडकली आणि लवकर सर्व दुकानांनी पेट घेतला. इथे सुरक्षेचे उपाय मात्र काहीही तैनात करण्यात आलेले नव्हते. त्यावर कमालीची नाराजी व्यक्त होतीये, संताप व्यक्त होतोय. खूप मोठ्या प्रयत्नांनी सध्या या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे.